तुमचं स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आम्ही चाललोय एका नवीन सिटी मध्ये आणि ही सिटी खूप स्पेशल आहे। वृषालीचं फर्स्ट टाइम आहे। आय हॅव बीन टू द सिटी बिफोर, बट आमच्यासाठी तरीही एक खूप स्पेशल सिटी आहे ऑलवेज, कारण आम्हाला दोघांनाही ती सिटी आवडते आणि ती सिटी आहे लंडन। येस, यू हर्ड इट राईट। आम्ही चाललो लंडनला आणि आज आमच्या नजरेतून आम्ही तुम्हाला लंडन दाखवणार आहोत। जितकं काय आम्हाला फिरता येईल। अगेन वी डोंट गो बाय आयटनरीज, सो वी जस्ट गो एक्सप्लोर। जे जे आम्ही बघू, ऑफकोर्स जे मेन टुरिस्ट अट्रॅक्शन आहे ते आम्ही बघणार आहोत। त्यानंतर जे काय फूड प्लेसेस आहेत ते आम्ही बघणार आहोत, कारण मोमोही आहे आमच्या बरोबर। फिश अँड चिप्स खायचंय ते मेन आहे। जे तुम्हाला बोललो मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन जसं बकिंगहॅम पॅलेस, लंडन ब्रिज, वेस्टमिन्स्टर ब्रिज, त्यानंतर लंडन आय, बिग बेन, त्यानंतर अजून काय बरो मार्केट, तर या सगळ्या ठिकाणी जाऊच। सो आम्ही लंडनला ट्रेनने जाणार आहोत आणि आता आम्ही तिकीट वगैरे काढलेलं आहे। सो ती आता 20 मिनिटात आमची ट्रेन येणार आणि मग ती पकडून आम्हाला जवळजवळ 1 तास लागेल लंडनला जायला। आता वाजलेत 11, पोचेस्तोवर आम्हाला 12:30 होतील। सो आम्हाला किती वेळ मिळेल माहित नाही, बट वील ट्राय आवर बेस्ट टू एक्सप्लोर अँड हॅव फन। आता आपण ट्रेन स्टेशनवर जाऊ, तुम्हाला ट्रेन पण दाखवू, तिकडच्या ट्रेन्स कशा असतात आणि मग डायरेक्ट आपण लंडनला भेटूया। इथे मी व्हॉइस ओव्हर देत आहे, कारण ह्या आमच्या लंडन डे ट्रिपमध्ये थोडासा माईकचा इश्यू झालेला, त्यामुळे आवाज कदाचित क्लिअर नसेल ह्या व्हिडिओमध्ये, तर प्लीज समजून घ्या। तर इथे पुष्कळ तुम्हाला थोडी माहिती देत होता। लंडन हे खूप मोठं शहर आहे, त्याच्यामुळे खूप वर्दळ असते, लोकांचं ये जा असतं। त्यामुळे लंडनला जेव्हा तुम्ही फिरायला जाता तर शक्यतो पीक आवर्स अवॉइड करा आणि ऑफ पीक आवर्सला ट्रॅव्हल करा। ऑफ पीक आवर्स म्हणजे 10:30 ते 3:30 आणि संध्याकाळी 7 नंतर, हे सगळे ऑफ पीक आवर्स आहेत। त्याची 2 कारणं आहेत। एक तर तुम्हाला गर्दी मिळत नाही, दुसरी गोष्ट जे ट्रेनचं तिकीट असतं तेही तुम्हाला बऱ्यापैकी ऑफ पीक आवर्सला थोडं स्वस्त पडतं ॲज कम्पेअर टू पीक आवर्स। बट येस, ऑफकोर्स तुमची जर आयटरनरी आहे किंवा तुमचा डे तुम्हाला अर्ली स्टार्ट करायचा आहे आणि बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत, तर तुम्ही पीक आवर्सला पण ट्रॅव्हल करू शकता। इथे प्रत्येक स्टेशनवरती तुम्हाला ऑयस्टर कार्ड मिळतं। जर का तुमचे फ्रेंड्स किंवा फॅमिली लंडनमध्ये खूप वर्षांपासून राहत आहेत, तर मोस्ट प्रोबेबली त्यांच्याकडे ऑयस्टर कार्ड हे असेलच, तर तुम्ही त्यांचं घेऊ शकता आणि तुम्हाला केवढं रिचार्ज करायचं आहे, 10 पाऊंड, 20 पाऊंड, 30 पाऊंड, त्याप्रमाणे तुम्ही रिचार्ज करू शकता। म्हणजे तुम्हाला नवीन कार्ड विकत घ्यायची गरज नाही। बट जर तुम्ही फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला हे ऑयस्टर कार्ड कुठल्याही ट्रेन स्टेशनवरती मिळून जाईल। आम्ही आता आलेलो आहोत हाईड पार्कला आणि आम्ही ज्या स्टेशनला उतरलो इथे येण्यासाठी, ते आहे पॅडिंग्टन स्टेशन। तिथून आय थिंक 10 मिनिटं वॉक आहे तुम्हाला ह्या पार्कमध्ये येण्यासाठी। आणि हे पार्क
खूप 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 मोठं आहे आणि असं छान त्यांनी सायकलिंगसाठी ट्रॅक बनवलेले आहेत. तुम्ही डॉग्सना चालवू शकता, तुम्ही स्वतः वॉक करू शकता आणि हे पार्क आय थिंक 1500 शतकामध्ये बांधलेलं गेलं आहे. वन ऑफ द फेमस स्पॉट्स इन लंडन आपण म्हणू शकतो हे पार्क. ही 5 मिनिटं वेळ घालवणार आहोत, हे छान पार्क बघणार आहोत आणि इथून आम्ही जाणार आहोत. आमचा जो नेक्स्ट स्टॉप आहे तो आहे बकिंगहॅम पॅलेस. सो आपण आता डायरेक्ट तिथे भेटूया. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की बकिंगहॅम पॅलेस इज अ हेरिटेज मॉन्युमेंट हिअर इन लंडन. हे तर सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरला जे लंडनमध्येच आहे, सेंट्रल लंडनच्या मध्ये. तर इकडे आम्ही आलो आहोत आणि बकिंगहॅम पॅलेसची माहिती थोडक्यात द्यायची झाली तर हा पॅलेस बांधला गेला होता ड्यूक ऑफ बकिंगहॅम साठी 1700 शतकामध्ये आणि त्यानंतर करंटली हे मोनार्क्स ऑफ द युनायटेड किंगडमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर्स आहे. आता आम्ही आलेलो आहोत बिग बेनच्या इकडे आणि तुम्हाला बिग बेन दिसतच असेल. ह्याला क्लॉक टॉवर पण म्हणतात. खूप गर्दी इकडे तुम्हाला बघायला मिळेल कारण सगळीच टुरिस्ट लोक म्हणा किंवा जे कामाला पण येतात कारण इथे ते ऑफिसेस पण खूप आहेत. सो हे आयकॉनिक जे सगळे स्पॉट्स आहेत ते वॉकिंग डिस्टन्सवर आहे पण खूप चालावं लागतं. आणि आता आम्ही पुढच्या आमच्या स्पॉटला जातो. चला तर. ह्या टॉवरला एलिझाबेथ टॉवर किंवा क्लॉक टॉवर असं पण म्हणतात आणि ह्या टॉवरच्या आतमध्ये जी मॅसिव्ह बेल आहे ज्याचं वजन जवळजवळ 13 टन्स इतकं आहे, त्या मॅसिव्ह बेलला बिग बेन असं म्हणतात. दुसरी गंमत अशी की हा जो टॉवर आहे हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा पण उंच आहे आणि ह्याची उंची 96 मीटर इतकी आहे. असं म्हणतात रात्री जेव्हा ह्या क्लॉक टॉवरच्या चारी बाजू दिव्यांनी उजळतात तेव्हा ते दृश्य बघण्यासारखं असतं. कसं वाटतं वृषाली? मस्त वाटतंय. लंडनची एक वेगळीच मजा आहे खरंच. खूप मोठी सिटी तर त्याच्यामुळे खूप मजा येते आणि खूप सुंदर आहे. आणि सर्वात जास्त आम्हाला काय आवडतं का आजचं वेदर इतकं मस्त आहे. विदाऊट जॅकेट आम्ही फिरतोय, मस्त सनी वेदर आहे. आणि आता आम्ही खायला जातोय म्हणजे खायचा स्पॉट शोधतोय. सो बघूया म्हणजे एकाच ठिकाणी दोघांनाही मिळून जाईल असं आम्ही काहीतरी शोधतोय आणि मग तुम्हाला पण दाखवतो.
आता आपण एक्सपिरियन्स करणार आहोत लंडन अंडरग्राउंड. आणि लंडन अंडरग्राउंडचे बरेचसे रूट्स आहेत. त्यात आम्ही हे नॉर्दर्न लाईन रूट घेतो आहे. आणि ह्याच्यात कसं असतं की तुम्ही लंडन अंडरग्राउंडमध्ये खाली आलात अंडरग्राउंड स्टेशनला, ज्या स्टेशनला तुम्ही आलात त्या स्टेशनला तुम्ही जी आता आम्ही नॉर्दर्न लाईन घेतो तर नॉर्दर्न लाईन कुठल्या साईडला जाते ते महत्त्वाचं आहे. त्यानुसार तुम्ही डिरेक्शन्स घ्यायचे आणि त्याला फॉलो करायचं. खूप इथे व्यवस्थित मॅप आउट केलेलं आहे सगळं. चला आता आपण आपलं ऑयस्टर कार्ड रिचार्ज करूया आणि तिकीट घेऊया. तू आता ऑयस्टर कार्ड जे म्हणालास पुष्कर, तर ते एक्झॅक्टली काय आहे थोडं सांगशील? येस, तर ऑयस्टर कार्ड इकडचा पास. ऑयस्टर कार्ड इकडचे सगळे जे रेग्युलरली लंडन ट्रान्सपोर्ट वापरतात, ज्यात इन्क्लूड होतं इकडच्या बसेस म्हणजे TFL ट्रान्सपोर्ट फॉर लंडन आणि इकडचं मेट्रो अंडरग्राउंड, या सगळ्या इन्क्लूड होतात हे ऑयस्टर कार्डमध्ये. तर आपल्याकडे ऑलरेडी माझ्या बहिणीकडे ऑयस्टर कार्ड होते, त्यामुळे तुम्ही 2 आम्हाला दिलेले. तर ते ऑयस्टर कार्ड आम्ही रिचार्ज करतो. इथे तुम्ही स्टेशनला आलात की या किऑस्कमध्ये तुम्ही रिचार्ज करू शकता हे कार्ड्स. आणि नसते तुमच्याकडे तर इथे यू कॅन इवन बाय इट ॲट द तिकीट ऑफिसेस. जेव्हा तुम्ही अंडरग्राउंड स्टेशनला येतात तेव्हा तुम्ही इथे बघाल की इथे पर्टिक्युलरली हे जे एस्केलेटर्स आहेत ते खूप लॉंग असतात. तर हे तुम्हाला स्पेशली लंडनमध्ये बघायला मिळेल. कसं वाटतंय? A few moments later. आम्ही आता आलेलो आहोत स्ट्रीट बर्गर ह्या रेस्टॉरंटमध्ये. हे रेस्टॉरंट एका फेमस शेफचं आहे गॉर्डन रामसे नावाच्या. आणि आता आम्ही दोघांनी चिकनचे बर्गर ऑर्डर केलेले आहेत. ॲक्च्युली मला फिश अँड चिप्स पण ट्राय करायचं होतं, पण इथे डॉग्सना अलाव करत नाही सगळीकडे, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होतो. आमच्याकडे वेळ कमी येणार, मला खूप सारं कवर करायचं आहे अजून, त्यामुळे मी आत्ता सध्या तरी स्किप केलेलं आहे. मे बी घरी जाताना जर आम्हाला कुठे ऑन द वे मिळालं तर मी नक्की ट्राय करेन. पण बर्गर पण इकडची फेमस डिश आहे, सो आम्ही दोघांनी बर्गर ऑर्डर केलेला आहे आणि आता थोड्याच वेळात येईल. कसं आहे? मस्त. आता खाते आहे ॲक्च्युली, ट्राय करेन आता. कसं आहे? खूप ज्युसी आहे, खूप मस्त आहे. बेस्ट पार्ट इज द बन्स, इतके सॉफ्ट आहेत ना, खूप मस्त आहे. आम्ही आहोत लेस्टर स्क्वेअरच्या आजूबाजूला. आणि तुम्हाला जर रेस्टॉरंट एक्सप्लोअर करायचे असतील लंडनचे तर लेस्टर स्क्वेअर इज द बेस्ट प्लेस. कारण इकडे आय थिंक सोहो एरिया पण इथे क्लोज आहे, तर इकडे तुम्हाला खूपसे रेस्टॉरंट मिळतील आणि वेगवेगळ्या क्युझिन ट्राय करायला मिळेल. तुम्हाला डेफिनेटली फिश अँड चिप्स तर मिळेलच, पण त्या व्यतिरिक्त बर्गर्स आणि इटालियन फूड वगैरे या सगळ्याचं एक चांगलं कॉम्बिनेशन इज लेस्टर स्क्वेअर. सो इथे तुम्हाला भूक लागली असेल तर नक्की इथे.
आहे हा लंडन ब्रिज आहे आणि ह्या साईडला माझ्या राईट साईडला तुम्हाला थेम्स नदी दिसेल आणि तुम्हाला जो माझ्या लेफ्ट साईडला दिसतोय तो आहे टॉवर ब्रिज. कसं वाटतंय तुला? मस्त, मला चालायला आवडतंच. तुला कसं वाटतंय? मी दमले खूप, बट टॉवर ब्रिज बघण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. ऍक्च्युली इतकी डिटरमाइंड आहे हो की टॉवर ब्रिज तिला बघायचाच आहे. तेच बघायचं होतं मला. सर्वात मेन तर तेच होतं माझं. तसे तर खूप सुंदर आहे लंडन, बरेचसे गोष्टी आहेत बघण्यासारख्या, पण हे जास्त महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. सो आता आम्ही तिथे जातोय आणि मस्त फोटो काढणार आहोत. आणि हा आहे तो आयकॉनिक टॉवर ब्रिज. तर टॉवर ब्रिजचं उद्घाटन प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ वेल्सने केलं आणि हा ब्रिज इकडचा खूप आयकॉनिक ब्रिज आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आपण कधी कधी ह्याला लंडन ब्रिज म्हणून रेफर करतो, पण ते चुकीचं आहे. लंडन ब्रिज वेगळा आहे आणि टॉवर ब्रिज वेगळा आहे. तर जेव्हा तुम्ही लंडनमध्ये असाल आणि तुम्हाला हा ब्रिज बघायचा तर तुम्ही टॉवर ब्रिज टाकलं पाहिजे गुगल मॅपवर. आणि लंडन ब्रिज जिथे आम्ही आधी होतो आत्ता त्याच्या ऑपोजिट तिकडे आहे. आणि अजून एक ब्रिज आहे जो मिलेनियम ब्रिज आहे. तर असे वेगवेगळे ब्रिजेस आहेत अपॉन थेम नदी आहे. तर जेव्हा पण शिप येते इकडे तेव्हा हा ओपन होतो आणि ते एक बघण्याची मजा असते. तर आम्ही थांबलेलो की इथे कधी ओपन होईल वगैरे, पण अजून तरी नाही झालं. सो ते नाही बघता आलं. आणि त्या व्यतिरिक्त जो वरची जी लेवल आहे ती आधी वॉकवे होता तो, पण कोणी यूज नाही केला म्हणून तो शेवटी बंद केला त्यांनी. पण जी वरची लेवल आहे ते हायेस्ट वॉकवे इकडचा, तर तो पब्लिक वॉकवे होता आणि तो आता बंद झालेला आहे. तर ही अशी गंमत आहे टॉवर ब्रिजची. Later that same evening. लंडनचा आजचा प्रवास इथेच संपतो. खूप उशीर झाला ॲक्च्युली, 9 वाजलेत आणि आम्ही ऑलमोस्ट 9 तास फिरतोय लंडन. त्यातले साधारण 4 ते 5 तास आम्ही चालत काढलेत, त्यामुळे भयंकर दमलोय. आता आम्ही आमच्या घरी पोहोचणार आहोत. आता इथून आम्ही गाडी जिथे पार्क केलेली तिथून एक अर्धा तासावर आमचं घर आहे. खूप मस्त झाली आमची ही ट्रिप लंडनची. खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या. जेवढ्या आम्हाला कव्हर करता आल्या तेवढ्या आम्ही केलेल्या आहेत. खरं तर एक दिवस कमी पडतो जर तुम्हाला प्रॉपर सेंट्रल लंडनमधल्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर. त्यामुळे मी रेकमेंड करेन की तुम्ही जर खूप दिवस लंडनमध्ये आहात, आय मीन UK मध्ये आहात, तर तुम्ही 2 दिवस तरी पूर्ण सेंट्रल लंडन फिरा, थोडासा ब्रेक द्या, कारण खूप चालावं लागतं. आणि 1-2 पॉईंट तुम्हाला सांगायचे होते. त्याबरोबर जर तुमचे पॅरेंट्स असतील तर त्यांना ऑफकोर्स एवढं चालणं शक्य नाही, कारण आम्हीच दोघं खूप दमलेलो चालून. सो अशा वेळेला हॉप ऑफ बस असतात. सो तुम्ही त्या ऑप्ट करू शकता. त्याचे चार्जेस आम्हाला माहित नाहीये, साधारणपणे आज मी चेक केलेलं त्यामुळे सांगतो की साधारणपणे 45 पाउंड्स आहे पर पर्सन. ओके. सो त्या तुम्हाला मोस्टली सगळ्या प्लेसेस कव्हर, तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन एकदा चेक करू शकता आणि मग तुम्हाला कुठे कुठे काय काय बघायचं त्याप्रमाणे तुम्ही तो ऑप्शन ऑप्ट करू शकता. आम्ही तो ऑप्शन ऑप्ट नाही केला कारण आम्हाला पुष्कर आधी फिरलेला आहे, त्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहिती होतं. सो आम्ही मॅक्झिमम ट्रेनने वगैरेच ट्रॅव्हल केलं. पण येस, खूप दमायला होतं, खूप चालावं लागतं. सो ती मनाची तयारी करा जेव्हा तुम्ही सेंट्रल लंडन फिरायला याल तेव्हा. ऍक्च्युली माईकचा इश्यू झाला या पूर्ण आज जर्नीमध्ये, तर त्यामुळे अपॉलॉजीज जर ऑडिओ क्वालिटी खराब येत असेल तर. जिथे जिथे पॉसिबल असेल तिथे तिथे आम्ही व्हॉइस ओव्हर देऊ आणि त्याला इम्प्रूव्ह करू. पण काही ठिकाणी जिथे आम्ही एक्सप्लेन करतो आणि तिथे तिथे आम्ही ऑडिओला क्लीन करायला बघू. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आम्हाला दोघांना इतकं छान वाटलं कारण आम्ही मोमोला सगळं लंडन दाखवलेलं आहे. सगळं म्हणजे मॅक्झिमम जेवढं आम्ही फिरलो तेवढं. आणि आय थिंक ती सर्वात म्हणजे माझ्यासाठी खूप जवळची आणि महत्वाची गोष्ट होती. मला तर लंडन बघायचंच होतं, पण आम्ही देवाच्या कृपेने आम्ही दोघांनी तिला लंडन दाखवलं, कारण ती इकडची बॉर्न नाहीये, पण ती ब्रीड इकडची आहे. आणि असं फार कमी वेळेला घडत असेल काही लोकांबरोबर. आम्ही खूप ग्रेटफुल आहोत त्या गोष्टीसाठी की
आम्हाला दोघांना तो चान्स मिळाला आणि आम्ही तिला फिरवू शकलो. ती पण बिचारी खूप दमलेली आहे कारण तिने पण सपोर्ट केला, ती पूर्ण वेळ आमच्याबरोबर चालली. सो आमची ट्रिप एकंदरीत खूप मस्त झाली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड. येस, आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, थँक्यू.